मृग नक्षत्रात अल्प प्रमाणात पावसाची सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जे हिंगोलीमधील प्रमुख पीक जे आहे हळदीचं ते घेण्याला सुरुवात केली, लागवड केली शेतामध्ये. आपण सध्या बघू शकता, आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत. या ठिकाणी जर बघायला गेलं तर ही हळद जी आहे ती संपूर्ण अ, खराब झालेली आहे. हे एकदम करपून जात असल्याचं या ठिकाणी चित्र दिसत आहे. तब्बल 1.5 एकरावर या शेतकऱ्यांनी या हळदीची लागवड केलेली आहे. आपल्यासोबत शेतकरी स्वतः आहेत. त्यांनी ड्रिपची देखील या ठिकाणी व्यवस्था केली, मात्र तुटपुंज पाणी असल्यामुळे ही संपूर्ण हळद जी आहे त्या उष्णतेमुळे करपत आहे. दादा, मला सांगा, आपण हळदीचं लागवड केलेली आहे, कधी केलेली होती? हे 20 मेला केलेली आहे. 20 मेला केलेली आहे, मात्र आता जो पाऊस झालेला नाही याची सध्याची स्थिती जी आहे ती करपत आहे. काय वाटतं नेमकं? हे पाण्यामुळे आणि उन्हामुळे करपत आहे सर. आपल्याला वाटलं नाही की पाऊस नाही आणि हळद कशा पद्धतीने टाकायला पाहिजे? सर पाणी ज्यांना उपलब्ध आहे त्यांनी लावू शकतात म्हणले होते. तर लयच ऊन पडतो ना, त्याच्यामुळे ते करपून जाते सगळं. आता या ठिकाणी हळद करपत आहे. आता याच्यावर पर्याय म्हणून काय 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 आपण काय करतो? काय करू शकतो सर? निसर्गाच्या पुढे काय करू शकतो? पाणी बी नाही, लावून तर शकलो आपण. आता हळद हा एक मुख्य आपला शेतीचा स्रोत आहे. मात्र आता ही हळद लागवड केलेली आहे, मात्र या ठिकाणी जो करपलेली आहे. आता यानंतरचं कसं असणार आहे गणित? काय राहणार सर, करपल्यानंतर नासून जाणार. बरं. नासल्यानंतर बी बियाणे भेटणार नाही. हळद कुठून लावणार आहे आपण? आता 1 वर्षानंतर हळदीचं पीक घेतलेलं आहे. 1 वर्षाच्या जवळपास हळदीला लागतं. मात्र एवढी घाई का केलेली? घाई सर, निसर्गाने सांगितलं होतं म्हणजे पंजाब डॅगने पाणी वगैरे आहे, तुम्ही ज्यांना पाणी आहे त्यांनी लावू शकता. मग आपण पाणी होतं म्हणून लावून लावून टाकलेली आहे. निश्चितच हिंगोली जिल्ह्याचं मुख्य पीक असलेलं आणि पिवळं सोनं म्हणून ओळखली जाणारी हळद या ठिकाणी संपूर्ण आता सध्या उष्णतेमुळे करपत असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.